सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भाजी उत्पादनात भारताचे कितवे स्थान आहे? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दुसरे, ऑप्शन बी तिसरे, ऑप्शन सी पहिले, ऑप्शन डी पाचवे। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर याचं उत्तर आहे भाजी उत्पादनात भारताचे दुसरे स्थान आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त चांदीचे उत्पादन होते? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आसाम, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी तमिळनाडू। तर याचं उत्तर भारतातील राजस्थान राज्यात सर्वात जास्त चांदीचे उत्पादन होते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त गाव आहेत? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी उत्तर प्रदेश। तर याचं उत्तर भारतात उत्तर प्रदेश राज्यात सर्वात जास्त गाव आहेत। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, जेवताना पाणी पिल्यास कोणता आजार होतो? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दमा, ऑप्शन बी कब्ज, ऑप्शन सी मुतखडा, ऑप्शन डी मूळव्याध। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये लवकर सांगा। तर याचं उत्तर जेवताना पाणी पिल्यास कब्ज आजार होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, चीनचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वाघ, ऑप्शन बी हरिण, ऑप्शन सी अस्वल, ऑप्शन डी जालंट पांडा। तर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये लवकर सांगा। तर याचं उत्तर चीनचा राष्ट्रीय प्राणी जालंट पांडा हा प्राणी आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6, माणसाची पचन संस्थेची नळी किती फूट लांब असते? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 4 फूट, ऑप्शन बी 8 फूट, ऑप्शन सी 10 फूट, ऑप्शन डी 15 फूट। तर याचं उत्तर माणसाची पचन संस्थेची नळी ही 10 फूट लांब असते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, कोणते राज्य कुलूप नगरी म्हणून ओळखले जाते? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सुरत, ऑप्शन बी काशी, ऑप्शन सी अलीगड, ऑप्शन डी वारणीस। तर याचं उत्तर अलीगड राज्य कुलूप नगरी म्हणून ओळखले जाते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, गाजरमध्ये कोणते जीवनसत्व आढळते? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अ जीवनसत्व, ऑप्शन बी ब जीवनसत्व, ऑप्शन सी क जीवनसत्व, ऑप्शन डी डी जीवनसत्व। तर याचं उत्तर गाजरमध्ये अ जीवनसत्व आढळते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, कोणत्या देशात मुलींचे लग्न लहानपणी होते? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नॉर्वे, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी इराण, ऑप्शन डी सिंगापूर। तर याचं उत्तर आहे इराण देशात मुलींचे लग्न लहानपणी होते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, मासे उत्पादनात भारतातील कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी पश्चिम बंगाल। जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। याचं उत्तर मासे उत्पादनात भारतातील पश्चिम बंगाल राज्य प्रथम क्रमांकावर आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या देशाने सर्वप्रथम चहाची शेती केली? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी जर्मनी। तर याचं उत्तर चीन देशाने सर्वप्रथम चहाची शेती केली। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, पांढरे वाळवंट भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी महाराष्ट्र,
ऑप्शन डी राजस्थान? जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये सांगा नक्की. तर जो उत्तर पांढरे वाळवंट भारतातील गुजरात राज्यात आहे. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 आहे, भारतातील सर्वात उंच चित्रपटगृह कोठे आहे? तर आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी लडाख, ऑप्शन डी काश्मीर. जो उत्तर आहे भारतातील सर्वात उंच चित्रपटगृह लडाख येथे आहे. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 14 आहे, मातीच्या कपात चहा पिल्याने कोणता आजार बरा होतो? तर आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए गॅस, ऑप्शन बी दमा, ऑप्शन सी मूतखडा, ऑप्शन डी डायबिटीज. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर जो उत्तर आहे मातीच्या कपात चहा पिल्याने गॅस आजार बरा होतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. जो आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, जिलेबीचा शोध कोणत्या देशात लागला? तर आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी इराण, ऑप्शन डी आफ्रिका. तर जो उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जो काय स्कोर तो कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला भेटू आपण उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.